आम्ही आहोत आझाद मैदानावर. हे महानगरपालिकेची इमारत, हे छत्रपती शिवाजी टर्मिनसची इमारत, हे रेल्वे स्टेशनची इमारत, छत्रपती शिवाजी टर्मिनस. आता हे सर्व हे आझाद मैदानावरची ही गर्दी आहे. हे सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत आणि त्यांची जेवणाची व्यवस्था आपल्या उक्कडगावच्या मराठा सकल समाजाच्या मंडळींनी केलेली आहे. ईश्वर मगर पाटील, उक्कडगाव तालुका कोपरगाव जिल्हा संभाजीनगर. सांगा ना. मी महेश राजाराम निकम हे महेश राजाराम निकम उक्कडगावकर, चंद्रकांतराम भाऊ निकम, चंद्रकांतराम भाऊ निकम, दत्तू भाऊसाहेब निकम, दत्तू भाऊसाहेब निकम, सगळे उक्कडगावची मंडळी. निकम रवींद्र ज्ञानेश्वर निकम उक्कडगावकर, तालुका कोपरगाव. अरुण निकम, हे सर्व उक्कडगावची मंडळी आहे. यांनी बिलकुल पोळ्या, ज्वारीच्या भाकरी, बाजरीच्या भाकरी, हिरवा ठेसा, लाल ठेसा, लोणचं, सगळं इथं मराठ्यांच्या सेवेसाठी इथं घेऊन आले. 29 तारखेला देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सगळ्या हॉटेली बंद केल्या, मराठ्यांना उपाशी मारण्याचा प्रयत्न केला. पण सगळे मराठी मुंबईकर तसेच मुंबईला रसद करू शकता आपण मराठी. त्यांनी भाकरी आणल्या, चपात्या आणल्या आणि सगळे खाऊन एवढ्या उरलाय का अर्धी मुंबई जेवल एवढं उरलेलं आहे. आता मराठी काही कमी नाही, फक्त आता आरक्षण द्या म्हणावं. आणि त्या रंगे पाटलाला काही भेटायला येऊ नका. तिकडे विधानमंडळामध्ये ठराव मांडा आरक्षणाचा. इथं तुमचं काही काम नाही आहे. जरांगे पाटलाकडे विधानसभेत आमदार खासदारांनी ठराव मांडावा आरक्षण मिळण्यासाठी. धन्यवाद. धन्यवाद उक्कडगावकर, धन्यवाद.